कचरा असेल, पालापाचोळा असेल, ह्या सगळ्या ऑर्गॅनिक गोष्टी आहेत. ते ऑर्गॅनिक शेती तुम्ही ऐकलं असेल, तुमच्याकडे काही लोकांकडे असेल सुद्धा. त्याच्यामधलं जे खत असतं ते काय असतं? केमिकल्स नसतात. ज्या गोष्टी अॅनिमल किंवा प्लांट बेस्ड आहेत त्याच गोष्टी आपण त्याच्यामध्ये खत म्हणून वापरतो, त्यालाच ऑर्गॅनिक ऍक्च्युअली एका पद्धतीने म्हणतात. आता सेंद्रिय आणि असेंद्रिय संयुग आपण मागच्या वर्षी ऑलरेडी बघितलेली होती. असेंद्रिय संयुग म्हणजे इनऑर्गॅनिक कंपाऊंड शोधायचे सगळ्यात बेस्ट ऑप्शन. त्याच्यामध्ये कार्बन नाही असायला पाहिजे, पण कार्बन असलेले सुद्धा काही काही अपवाद आहेत. हे बघा इथे दिलेत आपल्याला अपवाद जे आहेत: कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, कार्बाईडचे क्षार, कार्बाईड, कॅल्शियम कार्बाईड, CaC, कॅल्शियम आणि कार्बनचं आणि कॅल्शियमचं कॉम्बिनेशन, असा एक वियर्ड कंपाऊंड आहे. कार्बन कोणाही बरोबर शेअरिंग करू शकतो. तर तो कॅल्शियम बरोबर त्याचा कार्बाईड असेल तर तो कॅल्शियम इज अ मेटल आणि कार्बन इज अ नॉन मेटल, तसे ते बॉन्डिंग करू शकतात. पण ते क्षार आहे आणि ते क्षार म्हणजे नॉन किंवा इनऑर्गॅनिक आहेत. कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट, CaCO3 आपण जे म्हणतो ते पण इनऑर्गॅनिक आहे. आणि बाय कार्बोनेट CaHCO3, कॅल्शियम बाय कार्बोनेट, त्याच्यामध्ये H येतो. असे सगळे जे क्षार असतात, सॉल्ट्स, हे इनऑर्गॅनिक असतात. हे काही म्हणजे त्याला एक्सेप्शन्स आहेत. बाकी सगळे आपण म्हणतो ते कार्बनचे, कार्बन हायड्रोजनवाले, हायड्रोकार्बन किंवा काही अल्कोहोल, इथर बिथर, हे सगळे ग्रुप आपल्याला येणार आहेत पुढे ह्या पूर्ण लेसन मध्ये. कार्बनची जी काही सगळी नातीगोती आहेत सगळी आपल्याला सापडतील ह्याच्यात. ठीक आहे. कार्बनी संयुगांमधले बंध हे आपण ऑलरेडी बघायला सुरुवात केली होती की कार्बनी संयुग आणि त्यांच्यामध्ये असलेले कोव्हॅलेंट बॉन्ड आणि आयोनिक बॉन्ड ह्यातले फरक आणि ते कसे कसे कार्बनमध्ये वेगळे आहेत हे आपण सुरू केलं होतं का मागच्या वेळेला? आपण वर्सेटाईल कंपाऊंड कसं आहे आणि त्याची स्टोरी काय हेच बघितलं होतं. कारण आपला मागचा लेसन संपला आणि मग हा सुरू झाला आणि मग आपण कार्बनची स्टोरी फक्त घेतली होती आणि कार्बनचं स्ट्रक्चर बघितलं होतं की तो एवढा वेगळा कसा काय आहे. ठीक आहे. आणि आपण त्याचे एलोट्रोप्स पण डिस्कस केले होते. व्हॉट आर द एलोट्रोप्स ऑफ कार्बन हे आपण जनरल बोललो होतोय ना. त्याच्यामध्ये सोन नाही, हिरा म्हणजे डायमंड, मग ग्रॅफाईट आणि मग फ्युलेरिन, ह्या तिघांचं आपण मेन्शन केलं होतं आणि त्या एकेकाला आपण डिस्कस करत होतो. आपण ऑलरेडी डायमंड बद्दल बोललो होतो. तर त्या सगळ्या गोष्टी आता पटपट रिवाइज करू म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. नंतर क्लासिफिकेशन ऑफ कंपाऊंड्स इज हो, हा केमिस्ट्रीचाच आहे का मॅम? तुम्ही 9व चॅप्टर सुरू केलं काय? हो, मी केव्हापासून म्हणजे आपला हा लेसन सुरू झालाय मागच्या वेळेला. नाही मॅम. नो मॅम, हे चालू मॅम. 8वा लेसन. येस मॅम, 8वा घेत होतो आपण. एक मिनिट मुलांनो, आपलं ऍसिड सॉल्ट संपलं ना? ते ऍसिड बेसिस सॉल्ट संपलं ना? मी तर लिहिलंय माझ्याकडे की तो लेसन संपला म्हणून. आपलं धातू विज्ञान चालू होतं आणि मॅम अजून तुम्ही म्हणला होता की त्याच्यावरच आपण डिस्कस करू म्हणून पुढच्या तासिकेला. धातू विज्ञान मी अजिबात सुरू करणार नाही. धातू विज्ञान सगळ्यात शेवटी, लास्ट चॅप्टर धातू विज्ञान. म्हणून तर तुम्हाला मी कार्बनची स्टोरी सांगितली होती. तुम्हाला आठवत आहे का? वर्गामध्ये खूप विद्यार्थी असतात आणि त्यातला एक खूप युनिक असतो. 30-35 वर्षांनंतर जेव्हा सगळे भेटतात, तो जो एक असतो तो सगळ्यांबरोबर. तुम्हाला सांगितली होती ना ती स्टोरी? असं काय करतात 10वी वाल्यांना का 9वी वाल्यांना सांगितली होती? 9वीला पण कार्बन कंपाऊंड आहे ना? मग मुलांनो, 9वीला जर कार्बन कंपाऊंड असेल आणि जर तो 9वीला सांगितला असेल तर आपला जो मागचा धडा आहे त्याच्यानंतर आपल्याला आता कार्बनच सुरू करायचं आहे ना. वेट, थांबा जरा. मला आता टेन्शन आलं. असं कसं? मग मी तिथे लिहिलं होतं मागचा धडा संपलाय म्हणून लिहिलं होतं मी. थांबा जरा, लेट अस सी. कन्फ्युजन नको, इट्स ऑल राईट. बघा, आपण जरा येऊया इकडे आणि ते मेटलर्जी तर आपण एकदम एंडला घेऊया. आणि बरं झालं तुम्ही लवकर सांगितलं मला. ते मी आपले विचार करते की आपलं झालंय ऑलरेडी, कार्बनचं सुरू झालंय आणि मग त्याचा सेकंड पार्ट घेत होते म्हणून ते डायमंड बिमंड बरोबर ते 9thला. यू आर राईट. बघा, आपलं मूलद्रव्यांचं आवर्ती वर्गीकरण झालं, रासायनिक अभिक्रिया झालं, धातू विज्ञान आणि मग कार्बनी संयोग. आपण धातू विज्ञान घ्यायचं का आधी? ऍक्च्युली तो धडा ना खूप असा इलॅबोरेटिव्ह धडा येतो. बोला मॅम, थोडस सिरियसनेस घेऊ का? घ्यावा म्हणजे तुमचे
तुमचे तास ना म्हणजे जास्त होत नाहीत तर हे होतंय, पुन्हा लक्षात राहत नाही हो, कसं घेतलं होतं ते, एवढंच पुढे येते. मागे होतं. यू आर राईट. आणि काय होतं माहितीये का, असे खूप बघा 9वीला पण कार्बन कंपाऊंड आहे आणि मी आपलं अज्युम करते की आपलं कार्बन कंपाऊंड सुरू झालंय, म्हणून मी आपलं बिनधास्त ते घ्यायला सुरुवात केली की चला आपण ते कंटिन्यू करूया. ठीक आहे, म्हणजे मग मी आता धातू विज्ञान घेऊ. ठीक आहे, चलो कोई नाही. येस मॅम. ऑल राईट, थँक्यू मुलांनो, तुम्ही मला मदत केलीत, नाहीतर मी तुम्हाला पुढचा धडा शिकवत होते. आणि मी ऑलमोस्ट तयारीत होते की चला आपण आता कार्बनची केमिस्ट्री सुरू करूया. मी विचार करते की असं का बरं आपण हे ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंडचे डिफरन्स आपण मागच्या वेळेला बोललो नाही बोललो, कारण आम्ही स्टोरी सुरू केली होती कार्बनची. मी विचार करते की असं कसं झालं, तुम्हाला कसं नाही माहिती. चलो कोई प्रॉब्लेम नाही, ये लेसन कर लेते हैं. सेमच आहे. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा धडा आहे हा. पुढचा जो आहे तो आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री, धातू विज्ञान. बरं ऐका, तर ह्याच्यामध्ये काय ते मी तुम्हाला सांगते. धातू विज्ञान हा असा धडा आहे जो आपल्याला एखाद्या खाणीमधनं, तुम्हाला माहितीये ना की खाणीमध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे धातू अधातू एकत्र असतात. त्यातनं आपल्याला धातू काढायचा असेल म्हणजे 2-4 वेगवेगळ्या प्रकारच्या धातूंच्या मिश्रणातनं, ते एकत्र दगडांसारखे असतात, त्यातलं तुम्हाला एखादा काढायचा असेल, समजा अल्युमिनियम, लोखंड, सोनं, चांदी, ह्या सगळ्यांचा मिळून एक पत्थर तुम्हाला सापडला जमिनीच्या खाली खाणीतनं. त्यातनं तुम्ही तो काढला आणि तुम्हाला त्यातनं सोनं वेगळं करायचंय, चांदी वेगळी करायची आहे, लोखंड वेगळं करायचंय आणि अल्युमिनियम वेगळं करायचंय. तर तुम्हाला त्याचं केमिकल रिएक्शन माहिती असायला पाहिजे की कोणता धातू कोणत्या केमिकल बरोबर कसा रिॲक्ट करतो, बरोबर, कोण कोणामध्ये विरघळतो आणि कोण काय बनवतो, म्हणजे कोणत्या प्रकारचं संयुग बनवतो. अशा पद्धतीनं तुम्ही त्या धातूंच्या सगळ्या जंजाळातनं प्रत्येकाला वेगवेगळं करणार आणि प्रत्येकाला सेपरेशन टेक्निक, त्याला सेपरेशन टेक्निक म्हणतात, की तुम्ही त्यांना वेगवेगळं करताय एकत्र मिश्रणातनं. त्याच्याकरता तुम्हाला त्या धातूंचे भौतिक गुण, रासायनिक गुण आणि त्याचं ऑकरन्स हे माहिती असलं पाहिजे, कुठे कोणते मॅक्झिमम असतात. एक दगड तुमच्याकडे आला, सॅम्पल घ्या रे, मला यातनं काढून द्या मेटल, म्हणाल काय दगड आहे हा, तुम्हाला त्याच्याकडे बघून कळलं पाहिजे कुठला आहे हा. जनरली कुठल्या एरियामध्ये कोणत्या पद्धतीची खनिजे मिळतात हे आपल्याला माहिती असतं, आपल्या भूगोलाच्या नकाशामध्ये दिलेलं आहे. लोखंडाच्या खाणी इथे आहेत, सोन्याच्या खाणी इथे आहेत, भारतात नसतील पण बाहेरच्या देशांमध्ये हिऱ्याच्या खाणी कुठे आहेत, हे सगळं कुठे आपल्याला कळतं, जेव्हा आपण त्या जमिनीमध्ये उत्खनन करतो आणि नवीन नवीन गोष्टी शोधून काढतो. बऱ्याचदा आपल्याला काही गोष्टी अचानक सापडतात, तर त्या खाणींमधून आपल्याला समजतं की इथे वेगवेगळ्या प्रकारचे धातू आहेत. तर धातूंना वेगळं करणं म्हणजेच धातूचं विज्ञान, सोप्या भाषेत सांगितलं तर. ठीक आहे, आता 1-2 मिनिटं तरी मी पीपीटी पण आधी ओपन करते. आता काय झालंय, आपलं ठरलं होतं वेगळं, त्याच्याप्रमाणे मी वेगळा धडा काढलाय. जस्ट वेट 1 सेक, मी पटकन त्याला सुरू करून टाकते, म्हणजे आपला धातू विज्ञान सुरू होईल. मुलांनो, मी तुम्हाला पुढच्या वेळेला विचारणार आहे, आपला हा धडा सुरू आहे का, तुम्हाला लगेच तेव्हा सांगा, लगेच. असं खूपदा होतं बरं का, खूप सारे बॅचेस ओके असतात आणि मॅम. तेच लेसन्स आहेत ना सगळे. तर मी आपल्याला विचारत असते की चला रे, आपण आज केमिस्ट्री आणि आपण आज ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे कार्बनची आहे ना, कार्बन तर आपला फेवरेट आहे यार, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष कसं करू शकतो. तर चलो, धातू विज्ञान, मोर दॅन हॅपी, हा पण आपला धडा लवकर होऊन जाईल आणि मग लास्ट आपण आपल्या फेवरेट कार्बनकडे जाऊ. चलो, मी शेअर करते पीपीटी तुमच्या बरोबर, आपण एक एक मुद्दा त्यातला समजून घेऊया. ऑल राईट, चलो. मला जरा विचित्र वाटतंय, पण मला थँक्यू पण म्हणावं असं वाटतं तुम्हाला. चलो, 2-4 मिनिटं वाया गेली आपली, हरकत नाही. चला, मेटलर्जी म्हणजेच धातू विज्ञान, ह्याच्यामध्ये काय काय आहे जरा बघा. इट इज द सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑफ एक्स्ट्रॅक्टिंग मेटल्स फ्रॉम मिनरल्स अँड प्युरिफाईंग देम फॉर यूज. आता मी तुम्हाला सोप्या मराठी भाषेमध्ये हे सांगितलं होतं की खनिज जी असतात, जमिनीच्या खाली जी खनिज मिळतात, त्याच्यामधनं आपल्याला त्या मेटल्सला एक्स्ट्रॅक्ट करायचं, म्हणजे त्यातनं त्यांना खेचून काढायचं. एक्स्ट्रॅक्ट करणं याचा अर्थ कळला का तुम्हाला, त्याचा सार काढून घेणं. खनिजामधनं जे काही आपल्याला मिळालंय त्यातनं त्या मेटल्सना काढणं इज मेटलर्जी. ठीक आहे, इन दिस चॅप्टर वी विल स्टडी द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स, रिएक्टिव्हिटी रेंज ऑफ मेटल्स, आयनिक कंपाऊंड अँड व्हेरियस कन्सेप्ट्स ऑफ मेटलर्जी. आता याच्यामध्ये आपल्याला काय बघायचंय की मेटलर्जी प्रॉपरली एखादी इंडस्ट्री म्हणून किंवा एखादी बिझनेस म्हणून लोक जेव्हा करतात तेव्हा ते काय करतात. इट्स अ व्हेरी बिग इंडस्ट्री. तुम्हाला माहिती असेल, कोळशाच्या खाणी असतात, त्या खाणींच्या आतमध्ये जाऊन लोक कोळसे काढतात, बरोबर. अशाच वेगवेगळ्या ठिकाणच्या खाणी असतात आणि तिथे जाऊन ते जे कामगार असतात ते काढून त्याचं ते वरती पाठवतात सॅम्पल, आणि तीच त्यांची दिवसभराची मजुरी असते. अशा पद्धतीचं रिस्की काम पण ते करतात.
वेगळ्या वेगळ्या अनेक गोष्टींच्या खाणींमध्ये अनेक प्रकारचे लोक काम करतात. काही ठिकाणी तर छोट्या मुलांना पण काम करावं लागतं. गरिबी असते, गरज असते, परिस्थिती असते, पण मेटलर्जी इज अ बिग बिझनेस. ठीक आहे. आणि याच्यामध्ये आपण खाणीमधनं वस्तू बाहेर काढतो. खूप सारे हिंदी पिक्चर पण आहेत त्याच्यावर. KGF आहे, मग नंतर एक कोणता तरी आहे, बरेच पिक्चर आहेत, आय डोंट रिमेंबर. एक तर तो कोळशाच्या खाणीचाच पिक्चर होता अक्षय कुमारचा मागच्या वर्षात, राणीगंज समथिंग, चांगला पिक्चर होता. पण त्याच्यात हे दाखवलं होतं की खाणींमध्ये आतमध्ये किती भयंकर वातावरण असतं, लाईट नसतात, असे बल्ब बल्ब लावलेले असतात, पाणी येतं कुठून तरी जमिनीच्या खालनं, आणि तिकडनं आपल्याला आपलं काम करून ते सामान वर वर पाठवायचं असतं, खोदत खोदत जायचं, खाली 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 सामान वर पाठवत पाठवत जायचं, आणि मग आपणही वर जायचं. असं ते भयंकर स्वरूपाचं काम असतं. वाटतं तितकं सोपं नाही, बट दॅट इज ऑल मेटलर्जी. मेटलर्जी मध्ये आपण आलेल्या खाणींना वेगळं करतोय. आपण जात नाहीये खाली. हम लोग खदान में नहीं जा रहे हैं, हम लोग ऑलरेडी खदान से आया हुआ सामान अलग कर रहे हैं. खदान म्हणजे खाण. खाणीच्या आत आपल्याला उतरायचं नाही. आपण केमिस्ट, आपण आता त्याला वेगळं करणार आहोत. ठीक आहे. आता आता पुढे आपल्याला काय बघायचंय, अर्थ फॉर्मेशन अँड मिनरल्स. बरं, आता मिनरल्स आणि अर्थ फॉर्मेशन ह्याचं काय बरं कॉम्बिनेशन आहे, ह्याचं कनेक्शन काय? आपली पृथ्वी जी आहे ना, आपली पृथ्वी कशी बनली माहितीये का तुम्हाला? तर सांगा बरं मला, त्याची काय स्टोरी आहे. मॅम आधी आगीचा गोळा होता, मग वाऱ्यामुळे ते थोडं थंड होत गेलं आणि मग पृथ्वी तयार झाली. आणि मग पृथ्वीमध्ये काय काय आहे, म्हणजे कशाची बनली आहे पृथ्वी? मॅम पृथ्वीच्या मध्ये गरम लाव्हा रस आहे. आणि त्या लावामध्ये काय काय आहे? बरोबर सांगताय, अगदी करेक्ट आहे. मग ते हँड रेस केलाय का? आणि बिंदास बोला. हा, मी जेव्हा स्क्रीन शेअर करते तुम्ही लोक मला दिसत नाही बरं का, त्याच्यामुळे तुम्ही बिंदास अनम्यूट करा आणि बोला. बरोबर आहे, वेगवेगळी खनिज, जे लाव्हा असतं की नाही, लावा. आता तुम्हाला हे माहितीये ना की आपली जी सूर्यमाला आहे, त्या सूर्यमालेतला आपला जो बाबा आहे तो आहे सूर्य. सूर्यापासून सगळेचे सगळे ग्रह बनले. सूर्य इज अ व्हेरी बिग बॉल ऑफ गॅसेस, बरोबर. आणि अतिशय उष्ण तापलेला असा तो बॉल आहे. त्यातनं बाहेर पडलेले हे सगळेचे ग्रह आहेत, हे दुसरे तिसरे काय नसून ते आगीचे गोळेच होते, बरोबर. आणि त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये उष्णता आणि ते गॅशियस स्टेटमध्ये होते. कारण एवढ्या गर्मीमध्ये, एवढ्या प्रचंड गर्मीमध्ये तुम्ही सॉलिड लिक्विड असूच शकत नाही. तुम्ही गॅस, पण प्लाझ्मा स्टेटमध्ये, अशा स्टेटमधनं बाहेर पडलेले सगळे जे होते काही पार्ट्स सूर्यातनं बाहेर आलेले, जो एकदम लांब गेला तो एकदम थंड बर्फ आहे त्याच्यावरती. जसं जसं तुम्ही सूर्याच्या जवळ 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 जाल तसं तसं तुम्हाला त्या वेगवेगळ्या ग्रहांबद्दलची पण इन्फॉर्मेशन तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की ते कसे आहेत. आता पृथ्वी पण त्यातलाच एक ग्रह आहे, 3 नंबरचा आहे. पृथ्वीच्या गाभ्यामध्ये अजूनही काहीतरी खदखदते. जे सूर्यामध्ये तेच पृथ्वीमध्ये, आणि जे पृथ्वीमध्ये तेच आपल्यामध्ये. आपण सगळे जे आहोत ते पंचमहाभूतांनी बनलोय, बरोबर ना. वायू, अग्नी, पृथ्वी, जल, नभ. आपल्या शरीरामध्ये ह्या सगळ्या 5 तत्वांचा समावेश आहे आणि तोच सृष्टीतल्या प्रत्येक वस्तूंमध्ये आहे. आपली जी पृथ्वी आहे तिच्या गाभ्यामध्ये तुम्ही बरोबर सांगितलं, लावा आहे. लावा इट्स द मोल्टन पण नाही, इट्स द प्लाझ्मा स्टेट. त्याच्यामध्ये गॅस पण नाहीये, गॅसचे पण तुकडे झालेले आहेत. तिथला सॉलिड वेगळा, म्हणजे त्याचे न्यूक्लियस, इलेक्ट्रॉन वेगळे, असं काही नाही, सगळ्याची भेळच भेळ आहे. एवढ्या गर्मीमध्ये काही राहत नाही गॅस पण डिसोसिएट होतात. अशा स्टेटमध्ये आपल्या पृथ्वीच्या पोटामध्ये काहीतरी चाललंय. आणि जेव्हा हा लावा वर येतो, कुठून तरी स्फोट होतो, भूकंप होऊन त्यातनं बाहेर जो लावा रस येतो त्याला आपण काय म्हणतो, ते बाहेर येतात त्याला ज्वालामुखी. त्या ज्वालामुखीमधनं बाहेर आलेला तो जो रस असतो, नंतर तो काही वेळानंतर गार होतो. म्हणजे उष्णतेतनं बाहेर आल्यानंतर मोकळ्या याच्यामध्ये जिथे उष्णता नाहीये अशा ठिकाणी तो पसरत पसरत जातो आणि काय होतो, थंड होतो आणि कडक दगडासारखा. आणि त्याच दगडाला नंतर डिटेरिओरिएशन, म्हणजे खूप पाऊस, खूप थंडी, खूप हवा किंवा माणसांचा पण त्याच्यामध्ये समावेश असतो. तिथे जाऊन आपण त्याला डिस्टर्ब करतो किंवा फोडतो, तोडतो. ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजमुळे काय होतं, नॅचरल डिटेरिओरिएशन आणि ह्युमन कॉस्ट अशामुळे सुद्धा ह्याचे तुकडे होतात. जमिनीच्या खूप, आता पृथ्वीचा पृष्ठभाग जो आहे ना, अर्थ क्रस्ट, ही खूप 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 बाहेरचा भाग आहे. म्हणजे आतमधला जो लावा आहे तो गरम आहे. तुम्ही जसं जसं बाहेर 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 याल तो भाग गार होत जातो. एवढा गार आहे की त्याच्यावर पाणी सुद्धा आहे.
सगळ्याच पाण्याची वाफ होऊन उडून नाही गेलंय ते. आतमध्ये खूप गरमी आहे, पण पृष्ठभागावरती तर पाणी आहे ना, ते तिथपर्यंत जात नाहीये. कारण मधला जो भाग आहे भरपूर मोठा, तो हळूहळू सेमी सॉलिड, स्लाइटली सॉलिड, आणखीन सॉलिड करता करता प्रॉपर सॉलिड झाला. पृथ्वीचा पृष्ठभाग हा पूर्णपणे सॉलिड आहे, आपण चालतो त्याच्यावरती. अशा पद्धतीने गाभ्यापासून लांब पृष्ठभागापर्यंत येईपर्यंत उष्णता कमी 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 होत गेली आहे. बरोबर? म्हणजेच त्याच गोष्टी ज्या आतमध्ये आहेत त्याच आपल्या पृष्ठभागावरती आहेत. तर त्याच तुम्ही जेव्हा म्हणजे खोडून किंवा खणन करून त्याला बाजूला करता आणि आतमध्ये काहीतरी ते शोधता, तुम्हाला तेच मिळतं जे की त्याच्या ऑलरेडी आतमध्ये आहे. आणि म्हणजेच काय की अर्थ फॉर्मेशन मध्येच मिनरल्सचे जे काही आहेत ते सगळे कंटेंट लपलेले आहेत. तुम्हीच आता साधी गोष्ट आहे बघा, जेव्हा आपण पाण्याची वाफ थंड करतो तेव्हा त्याचं पाणी होतं. म्हणजेच तुम्ही त्याला आता लिक्विड फॉर्म मध्ये बघू शकता. आणि त्याच पाण्याच्या वाफेतनं जो आपलं पाणी बनलंय त्या पाण्याला तुम्ही बर्फात टाकलं, म्हणजे आणखीन थंड केलं, तुम्ही त्याची उष्णता काढून घेतली, की तुम्हाला त्याच्या प्रॉपर्टीज मध्ये आणखीन बदल दिसतो. तुम्ही त्याला हातात घेऊ शकता, तुम्ही त्याला वापरू शकता, फोडू शकता, काही करू शकता, कारण ते आता सॉलिड झाले. तसंच ही जी खनिज आहेत, जी पृथ्वीच्या आतमध्ये होती, गाभ्यामध्ये होती, ती एकदम वितळलेली कशात काय मिसळलेली असतात. जसजशी ती वर येतात ती घट्ट होत जातात, पण ती एकमेकांमध्ये अडकलेली आहेत. आता त्यातलं सोनं वेगळं, हे वेगळं, ते वेगळं, इनऑर्गॅनिक कंपाऊंड वेगळं असं नाहीये. सगळं एकात एक घुसलेलं आहे आणि हाच त्याचा प्रॉब्लेम आहे. म्हणूनच त्याला वेगळं करावं लागतं, ज्याला मेटलर्जी म्हणतात. ठीक आहे, समजलं आता? मिनरल्सची जी स्टोरी आहे ती आपल्या अर्थ फॉर्मेशनला कशी काय रिलेटेड आहे, अशीच रिलेटेड आहे. आणि म्हणूनच आपल्याला त्या अर्थ मधनं मिळालेल्या वस्तूंना क्लीन करावं लागतं. आता क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, आपण हे खूप आधीपासून 8वी 9वी त्याच्याही आधीपासून केलंय की एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्यांना आपण 3 भागात विभागतो: मेटल, नॉन मेटल, मेटलॉइड्स. मेटल्स म्हणजे धातू, अधातू आणि धातू सदृश, हे 3 गट आहेत. धातू कसे असतात? शायनिंग वाले, हिरो मटेरियल असतात. नॉन मेटल्स विलन मटेरियल असतात. आणि मेटल एक ते आदले मधले असतात ना, साईड रोल वाले लोक, कधी इकडे कधी तिकडे, ते सगळे मेटलॉइड्स असतात. थोडक्यात मेटल्सच्या प्रॉपर्टीज, त्यांची रिएक्टिव्हिटी, त्यांच्याकडे असलेलं शायनिंग असेल, गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी ही प्रॉपर्टी असेल, डक्टिलिटी असेल, किंवा त्याचा सोनोरस असणं, म्हणजे त्याचा एक प्रकारचा नादमयता, ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या मेटल्सच्या आहेत त्या कुठल्याच नॉन मेटल्स मध्ये नाही आहेत. नॉन मेटल्सच्या एक्झॅक्टली विपरीत आहेत. जर ह्यांना शायनिंग आहे तर ह्यांना नाही आहे, काळे काळवंडलेले कशा तरी तोंडाचे असतात. हे खूप रिएक्टिव्ह आहेत, ते खूप रिएक्टिव्ह आहेत, पण हे देतात आणि ते घेतात, अशी रिएक्शन आहे. आणखीन हे इलेक्ट्रिसिटी आणि हीट देतात, इकडे तिकडे ट्रान्सफर करतात, हे काहीच करत नाही. त्यांच्याकडे आलं की आलं, संपलं, कोणालाच द्यायचं नाही, सगळं लोकांचं काढून घ्यायचं. म्हणून तर म्हटलं ना, विलन मटेरियल असतात. शिवाय मेटलॉइड्स जे असतात हे या दोघांच्या आदले मधले असतात. ते हिरो सारखे आहेत का? नाही. ते विलन सारखे आहेत का? नाही. ते दोघांच्या आदले मधले आहेत. सो ते आहेत आपले मेटलॉइड्स. तर अशा 3 पद्धतीचे आपले एलिमेंट्स असतात. आणि आपल्या हे बघा, आताच आपण जे बोललो ते मेटल्सच्या प्रॉपर्टीज आहेत. त्या अशा कंडिशन मध्ये सरमिसळ झालेल्या अवस्थेमध्ये तुम्हाला त्या मेटल्सना खेचून काढायचंय. कारण बघा ना, तुमचं जे सोनं, चांदी, अल्युमिनियम, कुठलाही धातू, अगदी कॉपर, कुठलाही धातू हा कुठल्या तरी तिसऱ्याच गोष्टीबरोबर मिसळलाय, त्याचं काहीतरी वाया चाललंय आणि पडलंय, त्यापेक्षा तुम्ही काय करणार, त्याला एक्स्ट्रॅक्ट करणार आणि वापरणार. म्हणजे जर बुद्धिमान असलं तर. नाही तर पडू देणार तुम्ही, जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं, आपली परीक्षा आपण जाऊ त्या पेपरला, असा विचार करणार. असं म्हणत नाहीये, पण सांगायचा मुद्दा की जेव्हा लोकांनी या गोष्टीला बघायला सुरुवात केली आणि माणूस ना खूप आधीपासून कृतिशील आहे, हे करून बघू, ते करून बघू, ते करून बघितल्याने काय होईल, याच्यातनं असं मिळालं म्हणजे काय असेल, ह्याच्यातनं मेटलर्जी एक वेगळी ब्रांच म्हणून डेव्हलप झाली. बरोबर? तुमच्या घरामध्ये पण अशा खूप साऱ्या गोष्टी असतील बघा, तुम्ही त्यांच्याकडे बघितलं तरी पण तुम्हाला समजतं की काहीतरी गडबड आहे, आपण शोधून काढू शकतो काय. अर्थात मी समजू शकते की तुमच्याकडे वेळ नाहीये, तुमच्याकडे, खरं सांगते मी मुलांनो, तुमच्याकडे स्वतःचं आयुष्य जगायला पण वेळ नाही. एवढ्या गोष्टी सारख्या तुमच्या सुरू असतात, काही ना काही, कशानंतर काही. पण जे सायंटिस्ट असतात ना, ते अशाच गोष्टी धरून बघतात की काय असेल याच्यामध्ये, मी शोधून काढतो. बाकीच्या भरपूर गोष्टी ते सोडून देतात, बाकीच्या भरपूर गोष्टी त्यांच्या सुटून जातात आणि खूप साऱ्या गोष्टींमध्ये ते फेल पण होतात. पण जे त्यांनी धरलेलं असतं ना, एखादा टॉपिक, एखादा विषय, त्याच्यामध्ये ते इतके घुसलेले असतात की बाकी दुनिया काही भाड मध्ये काही फरक पडत नाही. म्हणून तर ते शोध लावू शकतात ना. जर ते सायंटिस्ट आपल्यासारखे असते, हे पण करायचं, ते पण करायचं, आत्ताच करायचं, अमुकच करायचं, असंच करायचं,
तर ते सायंटिस्ट झाले नसते, ते आपल्यासारखेच नॉर्मल राहिले असते. आउट ऑफ द बॉक्स विचार करणं आणि सुखांमधून नवीन गोष्ट करणं, त्यालाच तर सायन्स म्हणतात. बरं, आता फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स आपण बघितल्या. डेन्सिटी, कंडक्टिव्हिटी, थर्मल कंडक्टिव्हिटी आणि साऊंड. मी तुम्हाला म्हटलं होतं स्टीलचा चमचा, स्टीलचा ग्लास एकमेकांमध्ये आपटून बघा, टंग आवाज येतो. तसं आपल्या मंदिरातली घंटा असते. मेटलवर आपटल्यावरती एक विशिष्ट नाद तयार होतो, त्याला नादमयता म्हणतात. साऊंड, सोनोरस. थर्मल कंडक्टिव्हिटी बरोबर आहे. कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी ते पण बरोबर आहे. डेन्सिटी, मेटल्स हॅव हायर डेन्सिटी, ते खूप डेन्स असतात, हेवी असतात, ते बुडतात खाली. पण त्याला एक्सेप्शन आहे. लिथियम, सोडियम, पोटॅशियम, प्रत्येक गोष्टीला जगामध्ये एक्सेप्शन असतात. ठीक आहे. नंतर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स मध्ये फिजिकल कंडिशन, त्यांच्या लिक्विड, त्यांचे बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट जरा हायर असतात, कारण ते मेटल्स असतात. ग्लिटर, नॉन मेटल्स डू नॉट हॅव लस्चर, पण मेटल्स हॅव. मेटल्स चमकदार असतात बघा ना, म्हणून तर आपण कानागळ्यामध्ये घालतो ना सोन्या चांदीच्या वस्तू, तर त्याचेच काळे बावळे असं त्यांना घालून फिरलो असतो का आपण? नाही, ते विशिष्ट चमक असे त्यांना, तुम्हाला त्यांना धुवायची पण गरज नाही, ते आपोआपच चमकत असतात, बरोबर ना. अशी ती ग्लिटर ही त्यांची ओळख आहे. ब्रिटलनेस, मेटल्स हे शक्यतो ब्रिटल नसतात. तुम्ही त्यांना ताणून त्यांचे पत्रे किंवा तारा बनवू शकता. दे आर मॅलिएबल अँड डक्टाईल, बट सम सॉलिड्स आर ब्रिटल, जे की सॉलिड्स आहेत, जसे की ते खूप सॉफ्ट आहेत आणि लगेच रिएक्ट करतात, तसे काही सॉलिड्स आर ब्रिटल. ठीक आहे. एक्सेप्शन डायमंड. आता ह्या प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स नाही आहेत, ह्या नॉन मेटलच्या प्रॉपर्टीज आहेत. हे सगळे नॉन मेटल्स आहेत. इथे चुकून मेटल्स दिले, इट इज नॉट मेटल्स, इट इज नॉन मेटल, इट इज नॉट मेटल्स, इट इज नॉन मेटल्स. तर आपले जे नॉन मेटल्स असतात ते ब्रिटल असतात. मेटल्स हे ब्रिटल नाही आहेत, कारण तुम्ही चांगलं ताणू शकता, वाकवू शकता, त्याचे पत्रे बनवू शकता आणि तुम्ही त्यांना कापू शकता. जसं मी तुम्हाला म्हणलं, सोडियम हा मेटल ब्रिटल नाहीये, पण तो सॉफ्ट आहे, तर तो केरोसिन मध्ये ठेवलेला असतो. तो एवढा रिएक्टिव्ह असतो की तो पाण्याच्या वाफेबरोबर पण रिएक्ट करतो, ब्लास्टच करतो. त्याला केरोसिनच्या डब्यामध्ये ठेवलेलं असतं. तर त्याला काढून चाकूने किंवा चमच्याने तुम्ही कट केलं की त्याचा आतला भाग एकदम असं चमकदार असतो. जसं तो हवेला एक्सपोज होतो, तो पिवळा व्हायला लागतो, कारण तो खूप रिएक्टिव्ह आहे. त्याला कट केल्या झालं, तो रिएक्टच करणार. तर असे आपले मेटल्स आणि नॉन मेटल्स. नॉन मेटल्स आर एक्झॅक्टली अपोजिट टू दी मेटल्स. आता आपण मेटल्सच्या आणि नॉन मेटल्सच्या जनरल प्रॉपर्टीज बघितल्या. ठीक आहे. आता आपण केमिकल प्रॉपर्टीज बघू, पण याच्याकरता आपण पुस्तकात जाऊ, कारण ह्याच्यामध्ये ते डिटेलमध्ये चांगलं दिलेलं आहे आणि मोठं दिलंय. आपण ह्याच्यामध्ये चेंजेस पण करू शकतो, म्हणजे लिहू शकतो. चला आता जरा एकदा पटकन आपण रिवाइज करू पुस्तकातनं. धातूंचे भौतिक गुणधर्म म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. आपण आत्ताच बोललो की ते काय असतात, अभिक्रियाशील असतात मेटल्स, धातू, आणि ते कसे असतात, चांगले स्मार्ट, चकचकीत, आणि त्यांचे हाय बॉइलिंग आणि मेल्टिंग पॉइंट असतात, नादमयता असते, बरोबर. आणि त्यांचे एक्सेप्शन पण आपल्याला दिलेले आहेत. अधातूंचे गुणधर्म पण आपण बघितले. आता आपण बघतो धातूंचे रासायनिक गुणधर्म, जे मगाशी आपल्या प्रेसिपिटेट मध्ये होते ना, पीपीटी मध्ये होते ना वरती, ते आता आपण एक एक करून जरा शांततेने बघूया. बघा, आता आपल्याला काय करायचंय, धातूंचे रासायनिक गुणधर्म. धातू हे क्रियाशील आहेत, ते रिएक्टिव्ह असतात. आपल्याला माहितीये की तुम्ही त्यांना कोणत्या तरी केमिकल बरोबर रिएक्ट करायला सांगितलं तर ते काहीतरी तिसरंच बनवतात. आता आपल्याला इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. सोडियम या मेटलला तुम्ही जर बर्न केलं तर तो सोडियम ऑक्साईड बनवतो. धातूंना हवेमध्ये तापलं तर हवेतील ऑक्सिजनशी ते संयोग करतात आणि धातूंचे ऑक्साईड बनवतात. सोडियम ऑक्साईड, मॅग्नेशियम ऑक्साईड, ॲल्युमिनियम ऑक्साईड असे ते ऑक्साईड बनवत राहतात. आणि त्यातही कोणते आहेत बघा, सोडियम आणि पोटॅशियम हे अतिशय क्रियाशील धातू आहेत. कक्ष तापमान म्हणजे रूम टेम्परेचरला सोडियम धातू हा हवेतील ऑक्सिजन बरोबर ती संयोग पावतो आणि सोडियम ऑक्साईड बनवतो. आता मी तुम्हाला जे सांगितलं ते सोडियम बद्दलच होतं. तुम्हाला सांगू का, मी कॉलेजमध्ये असतानाचा खरा केलेला प्रयोग आहे. कॉलेजमध्ये 11वीला एक सोडियम फ्युजन टेस्ट नावाची टेस्ट आहे. तुम्हाला सांगितलं होतं का मी? नसेल सांगितलं. सोडियम केरोसिनच्या बॉटलमध्ये ठेवलेला असतो. आपण त्यातला एक छोटासा तुकडा घ्यायचा, असे ते स्पॅच्युला असतात त्याने तो काढायचा. टाईल्स असतात लॅबमध्ये ठेवलेल्या, असे मोठे कठडे असतात, जसे किचनचे टेबल कसे असतात तसे.
तर त्याच्यावरती ह्या टाईल्स ठेवलेल्या असतात. त्याच्यावरती तो तुकडा काढायचा एखाद्या टिश्यू पेपरवरती, सोडियम मेटलचा तुकडा, आणि त्याला कट करायचा. आणि एक छोटीशी फ्युजन ट्यूब येते. फ्युजन ट्यूब म्हणजे काचेची एकदम छोटीशी अशी ट्यूब असते, त्याच्यात तो टाकायचा आणि बाकीचे भरपूर काही केमिकल टाकून त्याला फोडायचं असतं आणि पेट्री डिशमध्ये टाकून चेक करायचं असतं आणि ते सोल्युशन पुढे टेस्टिंगसाठी घ्यायचं असतं. अशी ती सोडियम फ्युजन टेस्ट असते. कधी वेळ मिळाला तर युट्यूबवर चेक करा, व्हॉट इज सोडियम फ्युजन टेस्ट. तुम्हाला त्याचा व्हिडिओ दिसेल, ते आम्ही कॉलेजमध्ये केलाय. तर त्या प्रयोगाच्या वेळेला हा जो सोडियम होता, हा आम्ही खूपदा प्रयोग करता, कारण सगळेच इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे प्रॅक्टिकल सोडियम फ्युजन टेस्ट सुरू व्हायचे. तर खूपदा आम्ही तो कट केला आणि तो रिॲक्शनला घेतला. पण जी गोष्ट करू नका अशी सांगितलेली असते ना, मुलं तीच गोष्ट मूर्खासारखी करतात. काही काही वेळेला कॉलेजमध्ये गेलेल्या मुलांना जरा शिंगा येतात ना, स्वतःला फार आपण अगदी हुशार होत असं वगैरे, करून बघू ना काय होतं, करून बघू, असे पण असतात आगाऊ. आता मी तुम्हाला जे सांगितलं की सायंटिस्ट होणं प्रयोग करून बघितल्याशिवाय ते येत नाही, आणि कधी कधी प्रयोग हे भयंकर पण असू शकतात, केल्याशिवाय कसे करणार आहेत. पण जर सांगितलंय की हे करू नका, त्याचा अर्थ आहे की हे ट्रायल घेऊन बघितलेलं आहे. आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की सोडियमला पाण्यापासून लांब ठेवा. नळ असतात तिथे, टॅप असतात प्रत्येक कठड्यावरती, सिंक असतं, पाणी असतं, भरपूर गोष्टी असतात केमिस्ट्री लॅबमध्ये. तुम्ही कधी बघितली असेल लॅब, तुम्हाला समजेल की मी काय सांगते. अनंत प्रकारचे वास तिकडे येत असतात केमिकल्सचे. आणि याच्या वेळेला आपण आपले डोळे, हात, पाय सगळ्याची सुरक्षा करायची असते. कोणत्याच गोष्टीला हात नाही लावायचा जोपर्यंत आपण हँड ग्लोव्ह घालत नाही किंवा इन्स्ट्रक्शन्स येत नाही तोपर्यंत. तर आम्ही आमचा प्रयोग केला आणि आमची बॅच बाहेर जात होतो. आमच्या बॅच मधले दुसऱ्या गटातले, आमचा वर्ग खूप मोठा होता, तर कोणतरी दुसऱ्या गटातली मुलं होती, बॉईज, ते टिश्यू पेपरमध्ये तो सोडियम घेऊन गेले बॉईज वॉशरूम मध्ये, मुलांच्या बाथरूम मध्ये घेऊन गेले, नळ सोडला, त्याच्यात तो टाकला सोडियम. वॉश बेसिन फुटलं, मोठा ब्लास्ट झाला आणि मुलांचं बाथरूम केमिस्ट्री लॅबच्या बाजूलाच होतं. तिकडनं आले मग ते पिऊन सगळे, काय झालं, आवाज झाला मोठा, कोणाला काय लागलं का, बघितलं तर तिथे समजलं काहीतरी केलं यांनी. आतमध्ये सोडियमची ऑलरेडी रिएक्शन झालेली आहे, म्हणजे एक्सपेरिमेंटच होता, आणि इकडे पण येऊन तेच झालंय. म्हणजे मग त्या मुलांना मग असं उभं केलं होतं समोर, काढून टाकलं कॉलेजमधनं 1-2 महिन्यासाठी. कारण की करून बघायचा याचा अर्थ असं नाही की स्वतःच्या जीवाला पण आपण हानी करून घ्यायची. तुमच्या मूर्खपणामुळे तिथे बाकीची बरीच मुलं होती बाथरूम मध्ये, त्यांना काय माहिती की हे मूर्ख काय करतात, त्यांना काही झालं असतं तर जबाबदार कोण होतं. आणि करून बघूया म्हणजे काय, अशी खूप मूर्ख लोक असतात. मागच्या एक दिवाळीच्या आसपास तर मी एक व्हिडिओ बघितला होता, किती वाईट, म्हणजे अतिशय वाईट वाटलं मला ते बघून, किती लोक कोत्या मनोवृत्तीची असतात. एक कोणतरी कुत्रा होता रस्त्यावरचा, स्ट्रीट डॉग, त्याच्या कानामध्ये बॉम्ब फोडला होता, दिवाळीचा फटाका. कसं काय तुम्ही असं करू शकता यार, तुमच्या कानात कोणी फोडला तर? त्यांना जीव नाहीये का, त्यांना दुखत नाही, खुपत नाही, सगळं रक्त रक्त रक्त, आणि ती बिचारी ती कुत्री अशी रस्त्यावरती रडत होती. म्हणजे दुखत असणारच तिला ना. तिच्या कानात तुम्ही तो सुतळी बॉम्ब असतो ना, लक्ष्मी बॉम्ब, कानात फोडला होता. तो व्हिडिओ टाकला होता आणि निर्लज्जसारखा तो व्हिडिओ तुम्ही सोशली टाकता. अशा लोकांना पकडून त्यांच्याच कानात बॉम्ब फोडून टाकले पाहिजे, तर त्यांची अक्कल ठिकाणावर गेली. म्हणजे मला सांगायचा मुद्दा आहे की असे जे मूर्ख लोक असतात ना, ते तुम्हाला माहितीये की ब्लास्ट होतो, म्हणजे कानठळ्या बसत इतके जोरात. ती तो कुत्रा ते वाचला कसा तेच मला कळत नाहीये एवढ्या भयंकर याच्यातनं. पण असा प्रयोग करणारे जे लोक असतात त्यांना हे नाही माहिती की केमिकल रिएक्शन्स किती डेंजरस असतात. आता तुम्हाला म्हणजे हे जे सांगितलंय हे ह्या धड्यातलं नाहीये, पण हा सोडियम धातू जो आहे ना, हा पण असाच डेंजरस धातू आहे. जो फटाका तुम्ही बघता दिवाळीचा आणि जो फुटल्यावरती ब्लास्ट होतो धाडकन, तसाच हा सोडियम ब्लास्ट करतो जेव्हा पाण्याबरोबर जातो. म्हणजेच काही काही धातू हे खूपच जास्त रिॲक्टिव्ह असतात. आपण कानागळ्यामध्ये अंगावरती जे दागिने घालतो, त्या सोनं, चांदी वगैरे हे धातू असतात, हे अशी काही रिएक्शन करत नाहीत. ते एकदम मस्त रॉयल धातू आहेत, ते खूप श्रीमंत धातू आहेत. ते बाकीच्या प्रॉपर्टीज दाखवतात. बघा, तुम्ही हातामध्ये चांदीचं कडं घातलं असेल आणि गरम ठिकाणी गेलं तर ते तापतं, ते तापतं. त्याच्यातनं इलेक्ट्रिसिटी पण कंडक्ट होतो, तुम्हाला शॉक पण लागेल त्याला कनेक्ट झाला तर. पण ते रिॲक्ट करत नाहीत हवेबरोबर, पाण्याबरोबर, ऍसिड बरोबर करतील. पण तुम्ही टाकाल का तुमचं कानातलं सोन्याचं ऍसिड मध्ये? एक तर 1 लाखाच्या आसपास सोनं चाललंय. तर सांगायचा मुद्दा, ते रिएक्टिव्ह असतात, पण ते कोणाशी रिॲक्शन करायची हे ठरवतात. त्याच्यामुळे ते रॉयल धातू आहेत. हे जो जो दिसेल त्याच्याशी भांडकुदळ असतात ना लोक, जो दिसेल त्याच्याशी भांडा, दिसायची भांड. आमच्या घरामध्ये पण आहेत असे काही लोक, तुझ्याशी पण भांडतील, त्याच्याशी पण भांडतील, त्याच्याशी पण भांडतील.
स्वतःच रडतील, त्यांना जवळ घेतलं अरे रडू नको, तर ज्याने जवळ घेतलं त्यालाही मारतील. असे जे असतात ते असे रिएक्टिव्ह लोक. हवेशी रिएक्शन, पाण्याची रिएक्शन. तू राहणार कुठे बाबा, राहा मग केरोसिन मध्येच राहा, असं आहे ना. असा तो सोडियम. बघा, हवेत उड्या ठेवल्यावर सोडियम धातू सहज पेट घेतो. मी तुम्हाला बोलले होते आत्ताच सोडियम बद्दल, तेच आहे. म्हणून प्रयोगशाळेत किंवा इतर ठिकाणी होणारा अपघात टाळण्याकरता त्याला केरोसिन मध्ये ठेवतात. काही धातूंचे ऑक्साईड हे पाण्यात द्रावणीय असतात, त्यांची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन अल्क तयार होतात. जसे की आता हे जे सोडियमचा ऑक्साईड बरोबरचा जो काही सोडियम ऑक्साईड तयार झालेला एक संयुग आहे, तर पाण्यामध्ये रिएक्ट केल्यावरती त्याचं NaOH बनलं. म्हणजे NaOH हे स्वतःच एक डेंजरस अल्कली आहे, व्हेरी स्ट्रॉंग अल्कली. मॅग्नेशियमची फीत हवेत जाळली तर मॅग्नेशियम ऑक्साईड मिळतं, MgO, तर मिळतं 2Mg. बोला. अल्क म्हणजे काय? अल्क म्हणजे जे पाण्यामध्ये गेल्यावर लगेच रिॲक्ट करतात असे अल्कली, त्याला अल्क म्हणतात. म्हणजे इमिडिएटली पाण्यात गेल्यावर डिसोसिएट होतात. म्हणजे डिसोसिएटला मराठीत काय म्हणतात, विभाजित होतात. आणि त्याचे त्यांची संयुग, त्यांचे आयन्स बनतात पटापट, Na+OH-, पाण्यात गेल्या गेल्या ते डिसोसिएट होणार आणि त्याचे आयन्स बनणार, त्याला अल्क म्हणतात. म्हणजे अल्कलीत गटातले सगळ्यात स्ट्रॉंग एकदम ऍक्टिव्ह लोक ते अल्क असतात. ठीक आहे. आता MgO आणि पाणी ह्यांची अभिक्रिया बनून मॅग्नेशियम डायहायड्रेट, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड तयार होतं, हायड्रॉक्साईड. असं डायहायड्रेट म्हणजे H2 असतं, हे हायड्रॉक्साईड आहे. आता धातूंची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया. धातू पाण्याबरोबर रिएक्ट करतात का? करतात ना. सोडियमला तुम्हाला आत्ताच सांगितलं ना मी, सोडियम पाण्याबरोबर रिएक्ट करून ब्लास्ट, उष्णता आणि हायड्रोजन गॅस. बरं, उष्णता आणि हायड्रोजन हा स्वतः जळणारा गॅस आहे. मग तुम्ही मला सांगा तिथे पेट घेणार नाही तर काय होईल? ऑब्व्हियसली तिथे ते जळणारच. या उलट कॅल्शियमची पाण्यासोबतची जी अभिक्रिया आहे ती मंद गतीने आणि कमी जोमाने होते. यामध्ये हायड्रोजन वायू बाहेर पडतो आणि पाण्यावरती धातू तरंगतो, कॅल्शियम हायड्रॉक्साईड. बघा, कॅल्शियम पाण्याबरोबर अभिक्रिया करतो, कॅल्शियम हायड्रॉक्साईड बनवतो आणि H2 गॅस. इथे पण H2 गॅस. हे सगळे धातू पाण्याबरोबर रिएक्ट करणार, त्यांचे हायड्रॉक्साईड बनवणार आणि H2 गॅस बनवत राहणार. आता इकडे काय होतंय बघा, ऍल्युमिनियम, लोखंड, जस्त या धातूंची थंड किंवा गरम पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही, परंतु वाफेशी मात्र त्यांची अभिक्रिया होते आणि ऑक्साईड बनतात. जे लोखंड असतं ना आपलं, गंज चढतो, गंज. ह्या गंज चढण्यामध्ये काय असतं, लोखंडाची अभिक्रिया वाफेशी म्हणजे पाण्याच्या ज्या फ्युम्स असतात ना, वॉटर वेपर, त्याच्याबरोबर जास्त होते. म्हणजे तुमचा जो फेरस आहे ना, लोखंड, पाण्याबरोबर अभिक्रिया करून Fe3O4 असं एक कंपाऊंड बनवतो. ऍल्युमिनियम ऑक्साईड बनवतो आणि झिंक ऑक्साईड बनवतो. हे आपले आपले ऑक्साईड्स बनवतात. हे रिएक्टिव्ह ऍटम्स जे होते, रिएक्टिव्ह मेटल्सचे जे ऍटम्स होते, त्यांनी हायड्रॉक्साईड बनवले. हायड्रॉक्साईडचा अर्थ OH, OH, OH. दिसलं का तुम्हाला? OH गट. हे दुसरेच आहेत, हे पण रिएक्टिव्ह आहेत, पण हे वेगळे प्रोडक्ट्स बनवतात. त्याच्यामध्ये त्यांनी ऑक्साईड बनवले, हायड्रॉक्साईड नाही. त्याच्यामध्ये हायड्रोजन नाही बघा, ऑक्सिजन आहे. पण सगळीकडे हायड्रोजन गॅसेस रिलीज झालेला आहे, हायड्रोजन आणि वरती पण हायड्रोजन. बरोबर. वेगळे लोक वेगवेगळ्या अभिक्रिया करतात. उदाहरणार्थ आपण सोपं उदाहरण घेऊया. आता हे जे आहे ना, हे आपलं हे आहे रासायनिक समीकरण. आता मी तुम्हाला एक रासायनिक समीकरण सांगते. ही आहे मी आणि माझी मैत्रीण आहे सुनीता, आणि आम्ही दोघे आहोत 10वी अ वर्गामध्ये. आणि वेळ आहे दुपारी 12:30. आणि आम्ही काय करतोय, आम्ही करतोय मॅथ्स, ते पण जॉमेट्री, भूमिती. जॉमेट्रीचा लेसन 1. कोणता आहे का जॉमेट्रीचा लेसन 1? भूमितीचा पहिला धडा कोणता आहे? हॅलो, भूमितीचा पहिला धडा कोणता आहे? भूमिती, समरूपता, सिमिलॅरिटी, समरूपता. आता हा धडा आम्ही करतोय. ही मी लिहिली आमची दोघींची केमिकल रिएक्शन. ही आहे मी म्हणजे मी, M. S म्हणजे सुनीता. हे दोन कोण आहेत? रिएक्टंट्स.
प्रोडक्ट काय आहे? आमची एक्सरसाइज. आम्ही सगळा पहिला धडा सोडून ठेवलाय आमच्या वयांमध्ये, ते प्रोडक्ट आहे. आणि हे काय? कंडिशन ऑफ द रिॲक्शन. कंडिशन काय आहे? वेळ आणि जागा. आम्ही दोघींनी अभिक्रिया केली याचा अर्थ काय? आम्ही दोघींनी आमची डोकी चालवली आहेत एकत्र बसून. तिच्या डोक्यातनं माझ्या डोक्यातनं काय काय आयडिया आल्यात प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. आम्हाला माहिती नाही मी आयुष्यात पहिल्यांदा समोरुपता करतोय. धडा वाचून आम्ही आमचं सॉल्व्ह करतोय. आम्हाला माहित नाही, आम्हाला कोणी शिकवलं नाही. ठीक आहे. आता जे काही प्रोडक्ट बनलंय हे आमच्या दोघींवरती अवलंबून आहे. जर मी खूप हुशार आहे आणि ती पण खूप हुशार आहे तर आमची उत्तरं बरोबर येतील, म्हणजे प्रोडक्ट चांगला बनेल. जर मी पण माठ आहे, ती पण माठ आहे, तर आम्ही काहीतरी सोडवू नक्की, पण काय सोडवलेलं असेल मला माहित नाही. मला मॅथ्स आवडत नाही, मला मराठी आवडतं आणि तिला मॅथ्स खूप आवडतं. असे दोन अभिक्रियाकारक आहेत. तर रिॲक्शन कशी होईल? ही खूप फास्ट रिॲक्ट करणार आहे. हिच्या पहिल्या धड्यातले 3 एक्सरसाइज होऊन जातील तेव्हा माझं दुसरं कुठेतरी सुरू झालेलं असेल. बरोबर. अभिक्रिया होईल पण स्लो होईल. आता ह्याच्यामध्ये सांगायचा मुद्दा असा आहे की अभिक्रियेमध्ये भाग घेणारे लोक महत्वाचे आहेत. वरती बघा, मी तुम्हाला हे का सांगितलं? त्या सगळ्या धातूंमध्ये प्रोडक्ट सेम आहे, हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन. समरूपता ह्या पहिल्या धड्याची एक्सरसाइज हा आमचा प्रोडक्ट आहे. पण अभिक्रियाकारक बदलले आणि कंडिशन बदलल्या ते तुमची रिॲक्शन बदलते. बरोबर ना? म्हणजेच तुम्ही कोणते रिएक्टंट घेतलेत, मेटल्स, बरोबर, त्याप्रमाणे तुमचे प्रोडक्ट्स बदलणार आहेत. ठीक आहे ना? हे लक्षात ठेवायचं फक्त. आता धातूंची पाण्याबरोबरची अभिक्रिया. अच्छा, बाय द वे, ह्याच्यातनं मला एक खरा किस्सा आठवला. चला, आज दुसरा किस्सा पण सांगते. मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हाची गोष्ट आहे. माझी मैत्रीण होती प्रतीक्षा, खूप चांगली मुलगी, एकदम छान, म्हणजे खूप चांगली मैत्रीण आहे अजून सुद्धा. तर ती एकदम ना सिस्टमॅटिक अभ्यास करणारी मुलगी होती. म्हणजे आम्ही ठरवून जायचो आपण या धड्याचा अभ्यास करूया आणि हे त्यातले महत्वाचे प्रश्न आहेत, ह्या कन्सेप्ट आहेत. तिच्याकडची वह्या पुस्तकं, माझ्याकडची वह्या पुस्तकं, कुठून कुठून आमच्या सिनियर्स कडनं आम्ही नोट्स मिळवलेल्या असायचे, तर सगळं आम्ही घेऊन बसायचो. कॉलेज वगैरे झालं, प्रॅक्टिकल झालं की चला आपण आता अभ्यास करूया, लायब्ररीत जाऊया. आम्ही लायब्ररीत जायचो आणि लायब्ररी, आमच्या कॉलेजची लायब्ररी एक अशी शांत जागा होती. ते तिथे गेल्यावर मला झोपच यायची. म्हणजे ते एकदम असं जुन्या काळातलं फर्निचर, जुने बेंचेस आणि असं वगैरे एकदम शांत वातावरण, त्यातनं मला फार झोप यायची. मला असं वाटायचं की अरे मित्रांचं प्रत्यक्ष तू वाच, तू झालं की मला उठव, मी तोपर्यंत जरा झोपते. मी 10-15 मिनिटं खरंच झोपायचे. ती तो पूर्ण कन्सेप्ट वाचायची, मग मला सांगायची आणि मला मग सांगायची की हे 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 मध्ये मला सगळं समजायचं. मला तिला जे समजवायचं असायचं त्याच्याकरता मी कॅन्टीनच्या जवळ जायचे किंवा खाली ग्राउंडच्या जवळ बसायचे, जिकडे आवाज असायचा, जिकडे काहीतरी चालली ऍक्टिव्हिटी, म्हणजे मला झोप येणार नाही अशा ठिकाणी मी जायचे. तिकडे मी माझं वाचायचे, मला जे समजायचं ते समजायचं, ते मग मी तिला सांगायचं. असं आम्ही म्युच्युअल, बघा, रिएक्टंट्स बदलले की सिच्युएशन प्रमाणे प्रोडक्ट बदलतो. आम्ही दोघी जेव्हा एकत्र अभ्यासाला लायब्ररीत जायचो, मी तर झोपून जायचे पण तिची रिएक्शन चालू असायची. आणि आम्ही दोघी जेव्हा खाली बसायचो तेव्हा तिला काहीही समजायचं नाही आवाजामध्ये, पण माझी रिएक्शन चालू असायची. सो रिएक्टंट बदलले की प्रोडक्ट बदलतात. बरोबर ना? असंच आता आपल्याला धातूंची पाण्याबरोबरची अभिक्रिया दिलेली आहे, जी वरती दिली आहे ना, ह्याचं चित्र आहे. काय बघा, किती मस्त आहे चित्र. एक बर्नर आहे, त्याच्यावरती एक आडवी टेस्ट ट्यूब ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाण्याने भिजलेला काचेच्या कापसाचा बोळा, पाण्याने भिजलेला काचेच्या कापसाचा बोळा. हे काय असतं? काचेचा कापूस म्हणजे जसा आपला कापसाचा दोरा असतो की नाही, तसा काचेचे पण एकदम बारीक फाईन असे दोरे बनवतात. जशी आपली काच असते ना मोठी, तुम्ही अशी बघू शकता, काचेच्या बांगड्या बनवतात, काचेच्या वस्तू बनवतात, तसे काचेचे दोरे पण बनवतात. ते सायन्स लॅबमध्ये वगैरे वापरले जातात. तो कापसाचा बोळा, इकडे धातू ठेवलाय, तुमचा कुठला पण धातू असेल, अल्युमिनियम, झिंक, फेरस, कोणता पण, इकडे तुम्ही त्याला बंद केलंय आणि इथून एक छोटीशी ट्यूब, काचेची नलिका इकडे जाऊन आपल्या टेस्ट ट्यूब मध्ये बुडवली आपण. आता खाली काय, इथे पाणी आणि इथे ही टेस्ट ट्यूब उलटी, असं सगळं आहे. ह्या चित्रामध्ये एक गोष्ट राहून गेली आहे, या टेस्ट ट्यूबला इथे कोणीतरी होल्डर पाहिजे होतं. अशी टेस्ट ट्यूब राहणार कशी, पडणार नाही का वाकडे तिकडे, इथे काहीतरी होल्डर पाहिजे. ठीक आहे, हा आहे आपला सेटअप. आता काय होत आहे ते बघा. आता तुम्ही ह्याला इथे गरम करताय, कोणाला, इथल्या काचेच्या कापसाच्या गोळ्याला. त्याच्यामधनं जी हीट जनरेट होणार आहे, ती हीट पुढे पास होईल की नाही, आणि त्या पास झालेल्या हीट मधनं जो काही गॅस इकडे रिलीज होणार आहे धातूमधनं, अभिक्रिया झाल्यानंतर उष्णतेमुळे,
तो जो धातूतनं आलेला गॅस आहे तो बुडबुड होऊन वरती येतो आणि तो इथला हायड्रोजन वायू आहे. एवढं सगळं करण्याच्या ऐवजी आपण सगळं मेटलला जाळलं असतं. जसं आपल्या मॅग्नेशियमची फीत आहे ना, त्याचा प्रयोग मस्त आहे. मॅग्नेशियमची फीत जाळायची आणि ते जेव्हा बर्न होतं तेव्हा त्याच्यावरती तो गॅस कलेक्ट करायचा आणि त्या टेस्ट ट्यूबच्या टोकावरतीच माचीस ठेवायची, तर फटकन जळते कारण की तिथेच हायड्रोजन आलंय. म्हणजे हे तुम्ही जे चेक केलं हे तिथे एकदम डिरेक्टली चेक करा. हायड्रोजन वायू तुम्हाला कळणार कसा हायड्रोजन आहे की नाही. तो जळला पाहिजे, तो जळण्याकरता तुमच्या हातात यायला पाहिजे, तर तो वरती जमा झालाय तिकडे. म्हणजे हा जो सेटअप आहे हा चेक करण्यासाठी आहे की धातू निर्माण करतात एक प्रकारचा गॅस जळल्यावरती, आणि पाण्याने भिजलेला काचेच्या कापसाचा बोळा सरळ आपण या मेटललाच तापवलं असतं इकडे, ह्याच्यात आतमधून वगैरे रिॲक्शन करण्याच्या ऐवजी. कारण आपल्याला रिॲक्शन करायची पाण्याबरोबर, म्हणजे यातल्या पाण्याची वाफ होणार. का बरं? हा जो काचेचा गोळा आहे ना तो कसला बनलेला आहे? पाण्याने भिजलेला आहे तो, म्हणजे त्याला आपण ओला केलंय. आता ह्याच्याऐवजी आपण नॉर्मल कापूस घेतला असता तर काय झालं असतं? जळून गेला असता ना तो नाही घ्यायचा आणि जास्त टेम्परेचरला ते ठेवलं पाहिजे, ओलं राहिलं पाहिजे, म्हणून आपण त्याला कापसाचा गोळा घेतलाय. समजलं का? आणि त्याला पाण्याने भिजवलंय, तुम्ही त्याला तापवलं की काय होणार? पाण्याची वाफ होणार. तर पाण्याच्या वाफेची धातू बरोबरची अभिक्रिया होणार आहे. ठीक आहे ना? आणि उष्णता ह्या पूर्ण ट्यूब मध्ये फिरतच राहणार, कारण तुम्ही एका बाजूला त्याला गरम करताय आणि तिकडनंची येणारी उष्णता आणि पाण्याची वाफ ह्याच्या बरोबर रिॲक्ट होऊन जो काही गॅस तुम्हाला मिळेल तो तुम्ही कलेक्ट करताय. हा सेटअप आहे. पण तो गॅस हायड्रोजन हे कसं चेक करायचं? तो जळला पाहिजे, जे की आपल्या दुसऱ्या एक्सपेरिमेंट मध्ये आपण करतो. ठीक आहे ना? तुम्हाला कळतंय ना काय चाललंय? आता येस मॅम. धातूंची आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया, असाच काहीसा भाग आपल्या 9वीच्या पुस्तकामध्ये सुद्धा होता. धातूंची आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया ही खूप सोपी अभिक्रिया आहे. ते क्लोराईड म्हणजे त्याचे सॉल्ट्स बनवतात. बघा, अल्युमिनियम, मॅग्नेशियम, लोखंड, जस्त ह्यांच्या नमुन्यांची अभिक्रिया विरल सल्फ्युरिक ऍसिड किंवा हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर घडवून आणली तर धातूंचं सल्फेट किंवा क्लोराईड क्षार मिळतात. तर आपण जरा याच्यात जाऊन बघूया केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स मध्ये. जरा इंग्लिश असले की जरा सोपं बरं वाटतं. रिएक्शन ऑफ वॉटर झालेली आहे. हा आपण आता जो बघितला तो एक्सपेरिमेंट पण आहे. आता दिस इज रिएक्शन विथ ऍसिड. किती बरं वाटलं. मॅग्नेशियम प्लस HCl विल गिव्ह यू MgCl2. इट्स सॉल्ट आणि H2 इज गॅस. बरोबर ना? तर अशाच पद्धतीने तुम्ही त्यांना वेगवेगळ्या ऍसिड्स बरोबर रिॲक्ट करून बघा. तुम्हाला H2 गॅस लिबरेट झालेला दिसेल आणि त्याचे क्लोराईड्स, जर HCl असेल तर क्लोराईड, H2SO4 असेल तर सल्फाईड. बरोबर ना? SO4 ग्रुप त्याला जॉईन होईल. आता बघा इथे काय आहे, या अभिक्रियेमध्ये हायड्रोजन वायू मुक्त होतो ते आपण मगाशीच बघितलं. या धातूंची क्रियाशीलता पुढील क्रमाने दर्शवता येते. एक खाली आपल्याला एक टेबल येणार आहे. हे चित्र काय ते जर समजून घ्या. बघा, धातूची विरल आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया. विरल आम्ल म्हणजे वीक ऍसिड नाही, डायल्यूट ऍसिड. सॉरी, विरल इज डायल्यूट. त्याला पाण्यामध्ये मिक्स केलंय आपण. स्ट्रॉंग ऍसिडला पाण्यामध्ये मिक्स केलं की काय होतं? ते डायल्यूट होतं, त्याचं कॉन्सन्ट्रेशन थोडंसं कमी होतं. अशा आम्लाबरोबर आपण धातूला ऍड करतो. आता ह्या स्टँड बरोबर इथे कसं स्टँड लावलंय, वरती त्या टेस्ट ट्यूबला स्टँडच नव्हतं इकडच्या. ह्या टेस्ट ट्यूबला तुम्ही होल्डर लावलंय, यू हॅव होल्डेड इट समवेअर. ते टेस्ट ट्यूब तुम्ही धरली, इथे खाली तुमचं विरल HCl आहे, त्याच्यामध्ये तुमचे जस्ताचे कण आहे, झिंकचे कण आहे, आणि तुम्ही आता ह्या दोघांची अभिक्रिया होऊ देणार. तुम्हाला गरम बिरम करायची काहीच गरज नाही. ऍसिड स्वतःच रिॲक्टिव्ह असतो. ऍसिड काय करेल, इकडनं काहीतरी रिॲक्शन मधनं काहीतरी वायू निर्माण करेल आणि तो वायू इकडनं पाण्यातनं तुम्ही वरती आणून चेक करणार. जसं मी तुम्हाला वरती म्हणलं होतं की इथे ह्या चित्रामध्ये आपल्याला कळणार कसं की तो हायड्रोजन आहे का नाही. इकडे त्यांनी त्याचं सोल्युशन दिलंय बघा. हायड्रोजन आहे कसं चेक करायचं, त्याच्या वरती मेणबत्ती धरायची, फटफट फटफट आवाज येतो का, हायड्रोजन स्वतः जळतो. आणि हे काय, साबणाचं द्रावण, म्हणजे त्याची रिॲक्शन होणार नाही आणखी कशाबरोबर, हायड्रोजन गॅस तसं तसं बाहेर निघून जाईल. असं आपण इथे सेटअप केलेलं आहे. आता बघा, तुमचा Mg आणि HCl, MgCl2, Al AlCl3, Fe FeCl2, झिंक ZnCl2. म्हणजेच काय, तुमचे धातू म्हणजे मेटल्स हे HCl बरोबर रिॲक्ट करतात आणि त्याचे क्लोराइड्स बनवतात, क्षार बनवतात आणि H2 गॅस बाहेर रिलीज करतात. दुसरं आहे धातूंची नायट्रिक आम्लाबरोबरची अभिक्रिया.
आपण HCl बघितलं, आता HNO3 बघूया. HNO3 स्ट्रॉंग, वरती HCl आपण वीक बघितलं होतं. आता हे HNO3 स्ट्रॉंग वाला, संहत म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड. कॉपर नायट्रेट बनतं, CuNO3 ट्वाइस, आणि NO2 गॅस बनतो, आणि NO विरल याच्या बरोबर. आणि ही अभिक्रिया आपल्या वरच्या धड्यामध्ये सुद्धा होती, रासायनिक समीकरणांच्या धड्यामध्ये ही अभिक्रिया होती, विरल आणि संहत आम्लाची, बरोबर ना. आणि H2O दोन्हीकडे येतं. बघा फरक काय पडलाय. कॉपर हा सेम मेटल आहे, स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक ऍसिड ह्याच्यामध्ये आपला पहिला प्रोडक्ट सेम आहे, कॉपर नायट्रेट इज सेम. पण NO2 गॅस आणि NO गॅस म्हणजे नायट्रोजन डायऑक्साईड आणि नायट्रोजन मोनॉक्साईड असे दोन गॅस बनले ना. आता याच्यामध्ये फरक काय आहे, तुम्ही किती स्ट्रॉंग ऍसिड वापरता ह्याच्यावरती अवलंबून आहे की NO2 बनेल का NO बनेल. NO बनला म्हणजे तुम्ही काय घेतलंय, विरल ऍसिड, आणि NO2 बनला म्हणजे काय घेतलंय तुम्ही, स्ट्रॉंग ऍसिड. रिएक्शन्स लिहायच्या आणि लक्षात ठेवायच्या, फार डोक्याला ताप करून घ्यायचा नाही. नायट्रिक आम्लाबरोबरची अभिक्रिया कशी असते आपल्याला माहिती असायला पाहिजे, त्याच्याकरता ही दिलेली आहे. आता आम्लराज म्हणजेच आपण जे सोल्युशन बनवतो, म्हणजेच काय करतो आपण, हे काय अतिशय क्षरणकारी म्हणजे करोजिव्ह आणि फ्युमिंग असं द्रव म्हणजे लिक्विड आहे, त्याच्या वाफा निघत असतात आणि ते खूप करोजिव्ह असतं, क्षरण करतं. ते खाली पडलं तर खालच्या वस्तूंना पण ते क्षरण करून टाकेल, त्याचं एवढं डेंजरस असतं. आणि त्याच्यामध्ये सोने आणि प्लॅटिनम हे राजधातू सुद्धा विरघळू शकतात. ठीक आहे. अशा काही थोड्याच अभिक्रियाकारकांपैकी ते एक आहे जे सोन्याला आणि प्लॅटिनमला विरघळवू शकते. ते कसं बनवायचं असतं, कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड तिनास एक प्रमाणात घेऊन त्यापासून हे आम्लराज, आम्ल म्हणजे ऍसिड आणि त्याचा राज म्हणजे किंग ऑफ ऍसिड म्हणा तुम्ही त्याला. ठीक आहे ना. अशा पद्धतीने तुम्हाला 3 पट म्हणजे तुम्ही जर 75 ml HCl घेतलं तर तुम्हाला 25 ml HNO3 घ्यायचे आणि दोन्ही स्ट्रॉंग घ्यायचे. अशा पद्धतीने तुमचं जे मिश्रण बनतं 3:1 रेशो मध्ये 100 ml ते इतकं कोरोजिव्ह असतं की त्याच्या वाफा आणि त्याचे जे कंटेनर्स ह्या सगळ्यांना पण ते करोड करू शकतं. इट्स व्हेरी डेंजरस. हे आपण नाही बनवत, हे काहीच अभिक्रिया करण्यासाठी वापरलं जातं, स्पेशली मॅन्युफॅक्चर केलं जातं, काहीच कंपन्यांमध्ये असतं जिकडे ब्लिचिंग वगैरे सारखे उद्योग केले जातात. पण हे किती डेंजरस आहे विचार करून बघा. जे अशा ठिकाणी काम करतात त्यांना किती रिस्क आहे. ठीक आहे. आम्लराज बद्दल आपण आणखीन माहिती पुढच्या वेळेला घेऊया. आज आपण जे काही शिकलो, जे काही बोललो ते तुम्हाला कळलं का? येस मॅम. कळलं असेल, तुम्ही हुशार मुलं आहात. परीक्षा करता बेस्ट ऑफ लक. पुढच्या वेळेला भेटूया. तू हात का वर केला होता सानिया? काही बोलायचं होतं का तुला? नो मॅम, नो. ऑलराईट, चलो बाय, भेटूया पुढच्या वेळेला. तुमचं दुसरं लेक्चर असेल आता. येस मॅम. बाय मैम, स्वीट ड्रीम. बाय बाळा. संगीता मैम, इसको रिकॉर्डिंग आप स्टॉप करेंगे क्या? आई कांट सी दैट ऑप्शन.